सो हे काय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे कमेंट आणि त्याच्यावर काय रिएक्शन देणार आहे ते मला माहिती नाही. तर चला बघूया कमेंट्स. फर्स्ट कमेंट्स बघूया आपण. फर्स्ट कमेंट आहे इशू मोरे. तर इशू मोरे बोलतोय कि सब फरेब और मतलबी है, यहाँ कोई मन नहीं देखता है, सब फेस देखते हैं. हा भावा, हे खरं आहे की सर्व लोक फेस बघतात आणि फेस बघूनच प्रेम करतात. तर तू बोललेली जे शायरी आहे की लाईन आहे माहिती नाही मला, पण हे खरं आहे. सेकंड कमेंट आहे राजेश राऊतची कमेंट आहे. तर राजेश राऊत बोलतोय की तू रिप्लाय तरी देतेस का? कोणाला किती वेळा वेड्यासारखा मेसेज केला आहे, तुला काही रिप्लाय नाही देत. तू काही कशी फ्रेंड आहेस हेच नाही कळत मला. तर भावा, मी तुला ओळखत नाही पहिली गोष्ट तुझ्या मेसेजचा रिप्लाय देण्यासाठी. तू आहेस कोण की तुला मी रिप्लाय देऊ? आणि मी कशी पण नसतो, पण मी माझ्या फ्रेंडसाठी खूप चांगली आहे. तर मी तुला ना ओळखत, ना मी तुझ्याशी बोलत, ना मी तुला बघितले की मी तुझ्या मेसेजचा रिप्लाय देईन, काही पण म्हणजे. तिसरी कमेंट आहे विजय राजपूतची. पैसा है तो रिश्तेदारी बहुत मिल जाते. पैसा है तो रिश्तेदारी बहुत मिल जाते है. तर सर्वात मोठी गोष्ट, पैसा बघून जर कोण नातं जोडत असेल ते नातं नाही, तर ते खोटं नातं असतं. आणि पैसे बघून जर एखादी व्यक्ती आपल्या जवळ येत असेल तर ती रिअल व्यक्ती नसते, ती फक्त पैशासाठी आपल्या सोबत असते. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे, पैसा न बघता जर ते नातं जोडत असतील तर ते नातं खरं आणि रिअल असतं भावा. चौथी कमेंट नाही बोलू शकत, शायरी आहे इशू मोरेची. चुपके से धड़कन में उतर जाएंगे, राहे उल्फत में हम हद से गुजर जाएंगे. आप जो हमें इतना चाहोगे, हम तो आपके सांसों में बिखर जाएंगे. व्हेरी नाइस शायरी फॉर इशू मोरे. आणि पाचवी कमेंट आहे प्रदीपची. प्रदीप काय बोलते बघूया आपण कमेंट मध्ये. दोस्ती मोठी मग प्रेम काय आहे सेज. प्रेम हेच तर सर्व नाते जोडते. प्रेमाला कधी कमी लेखू नये. भावा, मी प्रेमाला कमी लेखत नाही. असं नाही की मी प्रेमाला कमी लेखते, पण ह्याच प्रेमामुळे खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यात किंवा आयुष्याची वाट लागलेली आहे. तर भावा, मी प्रेमाला कमी नाही लेखत आहे. सहावी कमेंट आहे, नाव नाही दिसत त्याचं. सहावी कमेंट आहे, हो हे खरं आहे, रागीट स्वभावाची माणसं खूप चांगले असतात आणि जे स्वभावाने चांगले दिसतात ते हृदयाने खोटे असतात. असं नाही भावा की रागीट माणसं चांगले असतात किंवा रागीट माणसं स्वभावाने चांगले असतात. तर मनाने चांगले असल्याने माणसं पण चांगले असतात. तर मनाने चांगले असलेल्या व्यक्तींना असं बोलू नका की ते चांगले किंवा खोटे असतात, चांगले नसतात किंवा खोटे असतात म्हणून. दोन्ही प्रकारची माणसं चांगलीच असतात, पण कोणाला कसं वागायचं आहे, कसं काय करायचं समोरच्या सोबत ते त्यांचं ते विचार करून करतात. तर दोन्ही व्यक्ती रिअल आणि खरे असतात, खोटा असं काही नसतं.
सातवी कमेंट आहे पीकेची. पीके, सातवी कमेंट आपली पीकेची आहे. मी तर सांगतो, प्रेम केलं तर चांगलं आहे, पण समोरची व्यक्ती चांगली पाहिजे. प्रेम प्रेम करणं सोपं असतं, निभावणं कठीण असतं. हो भावा, खरं बोलला. प्रेम करणं सोपं असतं, पण प्रेम टिकवणं किंवा त्या प्रेमाला एंड पर्यंत घेऊन जाणं खूप कठीण असतं. तर बरोबर बोललाय भावा इकडं. आठवी कमेंट आहे आपले राजेश दादाची. मी तर लय चांगला वागलो तरी पण मला धोका दिला. भावा, धोका असाच नाही भेटत कुणाला. आणि सर्वात मोठी गोष्ट, ताली एका हाताने नाही वाजत तर ताली दोन्ही हाताने वाजते. तर तुझी पण काय चुकी झाली असेल किंवा तिने पण काय चुकी केलेली असेल म्हणून तिने सोडला असेल तुला किंवा धोका दिला असेल. असं नाही की चांगलं वागूनच धोका भेटत. वाईट वागल्यानंतर पण धोका भेटत, चांगलं वागल्यानंतर पण धोका भेटत. आणि नववी कमेंट आहे अजय अजय पाटील. तर अरे जे लोक प्रेम करतात ना ते लोक कधी एकत्र नाहीत. भावा, जर प्रेम दोन साईडून खरं असेल तर प्रेम करणाऱ्या दोन लोकांना कोणीच वेगळं नाही करू शकत. आणि प्रेम खरं आहे दोन्ही साईडून तर हे प्रेम काही करू शकतं एकत्र येण्यासाठी. तर असं नाही की एकत्र नाही येऊ शकत, एकत्र येऊ शकतात भावा. आणि 10वी कमेंट आहे पीकेच्या कमेंटवर आलेली. गुरुनाथची कमेंट आहे, पीके तुमचं खरं आहे. 100% मुलीच जास्त धोका देतात. अनुभव बोलतो माझा. भावा, तुला खूप मोठा अनुभव आहे. तू खूप मुलींसोबत असेल रिलेशन मध्ये म्हणून तुला खूप मोठा अनुभव आहे. आणि तू प्रत्येक मुलीला धोकेबाज ठरवतोय. तर परत एकदा मी एक लाईन बोलते, तर टाळी एका हाताने नाही वाजत तर टाळी दोन्ही हाताने वाजते. चुकी तुम्ही केल्या असतील किंवा तिने केली असेल, पण धोका एकच व्यक्ती नाही देत, दोन्हीकडून सेमच असतं. तर भावा, मुलींना धोकेबाज बोलू नकोस. आणि 10वी कमेंट आहे आपली, नाव नाही आहे इकडं, पण कमेंट आहे 100% प्रेम फक्त जीएफ साठी नसतं, आईसाठी असतं, बाबासाठी असतं, भावासाठी असतं, बहिणीसाठी असतं, पत्नीसाठी असतं, मुलासाठी असतं, मित्रांसाठी असतं, मैत्रिणींसाठी असतं, कुटुंबासाठी असतं. ज्याच्या आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट नसेल तर जगणं व्यर्थ आहे. हो भावा, खरंच बोललास तू. ज्याच्या आयुष्यामध्ये प्रेम नाही ते आयुष्य व्यर्थ ठरलेलं असतं. तर प्रेम हा इम्पॉर्टंट असतं. ते आईचं असो, बाबाचं असो, भावाचं असो, फ्रेंड्स लोकांचं असो, प्रेम आयुष्यामध्ये पाहिजेलच. तो हे गाइस, या ब्लॉगचा इथंच मी एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग मला कसा वाटला. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.